नमस्कार, आपण पाहत आहात एसके न्यूज। कराड नगर परिषदेची निवडणूक जवळपास 9 वर्षांनी पार पडली। या 9 वर्षात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं। अनेकांनी इकडून तिकडे उड्या मारल्या। कराड शहरात एकेकाळी सुवर्ण झळाळी असणारे राष्ट्रीय काँग्रेस आता रसातळाला गेलीये। अनेक वर्ष खासदार व आमदार राष्ट्रीय काँग्रेसचाच असायचा, आता खासदार व आमदार भाजपचे आहेत। राष्ट्रीय काँग्रेसची अवस्था अगदी दयनीय झाली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा झालेला पराभव राष्ट्रीय काँग्रेस कराड शहरातून हद्दपार झाली आहे याचं द्योतक होतं। गेल्या वर्षी विधानसभेला माजी मंत्री बाळासाहेब पाटील व राजेंद्रसिंह यादव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात काम केलं होतं। साहजिकच याचे शल्य पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनात असणारच। याचे उट्टे काढण्यासाठीच या वेळच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत चव्हाण यांनी बाळासाहेब पाटील व राजेंद्रसिंह यादव यांच्यापासून दूर राहण्यास पसंत केले आहे। भाजपला रोखण्यासाठी चव्हाण यांनी बाळासाहेब पाटील व राजेंद्रसिंह यादव यांच्याबरोबर युती करणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही। उलट आपले उमेदवार उभे केले। राष्ट्रीय काँग्रेसला संपूर्ण प्रभागात उमेदवारही मिळाले नाही। दिनांक 21 डिसेंबरला नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका ना जीतूंगा ना जीतने दूंगा अशीच होती। बाळासाहेब पाटील व राजेंद्रसिंह यादव यांच्या युतीला भाजप विरोधाची मते मिळणार होती, पण राष्ट्रीय काँग्रेसमुळे त्या मताचे विभाजन होणार आहे व त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे हे निश्चित आहे। त्यामुळे काही प्रभागात राष्ट्रीय काँग्रेसमुळे भाजपच्या उमेदवारांना मिळणार आहे। त्यामुळे असे म्हणता येईल, राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे ना जीतूंगा ना जीतने दूंगा। या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे कोठेच दिसले नाहीत। त्यांच्या बंधूंनी भरलेला अर्ज अवैध ठरला, हे पण एक आश्चर्यच होते। शिवराज मोरे यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे का पसंत केले, यामागचे कारण काय, त्यांची मजबुरी काय? लवकरच एसके न्यूज मध्ये। एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे।